आणि म्हणून सध्या देशामध्ये असलेले हे जे महत्वपूर्ण विषय आहेत, न्यायालयीन व्यवस्था, सगळ्या संस्था बटीक झाल्यात राज्यकर्त्यांचं, ते पहा. उगाच काहीतरी सांगत राहणार. त्या आमच्या खासदारांचं तुम्ही चारित्र्य हनन करताय, त्यांचं मलिन करताय. वाटतं का? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना पहा, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांपासून रोज तुम्ही असे वेगळे कुठले तरी धार्मिक राजकीय विषय घेऊन प्रत्यक्षात मूलभूत अन्न पाण्याचे जे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे नीट सारखी परीक्षा 22 लाख विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मुलांनी आत्महत्या केल्या, मंत्र्याला अजूनही राजीनामा दिला नाही. लक्षात घ्या, इतकं संवेदनाहीन असलेले सरकार आहे. रेल्वेचे अपघात होत्या, किती माणसं मग त्या मंत्री राजीनामा देत नाही. एवढ्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मंत्री राजीनामा देत नाही. आता तर दुष्काळाची अशी भयानक परिस्थिती आहे. काल परवडे 81 लाख महिलांना तुम्ही त्या अपात्र केल्या. लाडली बहीण, त्या सगळ्या महिलांना पण विचारतो, ताई काय झालं ग? तू लाडकी होतीस ना ग, मग तुझे कसे पैसे बंद केले? 81 लाख आकडा धरा आणि त्यांच्या सगळ्या विजयातला मतांचा फरक पहा तुम्हाला. एक महिला म्हणजे तिचं एकटीचं मत धरू नका, तिला मिळतात म्हणून तिचे पती कदाचित मतदान करतील, मुलगा पण मतदान करेल, आपण तिलाच धरू. 8 त्रिक 24, 2,40,00,000 मतदान. तेवढं मतदान काढा, हे सत्तेवर बसतात का बघा. विकतच घेणार ते सुद्धा. बिहारमध्ये काय केलं? देशाच्या पंतप्रधानांनी 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले. व ती श्रीमंत आहे, गरीब आहे, काय नाही, सगळ्यांना 10,000 रुपये. कोणाच्या बापाचा पैसा? तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी? हा जनतेचा पैसा आहे. आणि म्हणून सध्या देशामध्ये असलेले हे जे महत्वपूर्ण विषय आहेत, न्यायालयीन व्यवस्था, सगळ्या संस्था बटीक झाल्यात राज्यकर्त्यांचं, ते पहा. उगाच काहीतरी सांगत राहणार. त्या आमच्या खासदारांचं तुम्ही चारित्र्य हनन करताय, त्यांचं मलिन करताय, हे लक्षात घ्या. आणि काल गेले की नाही त्यांची माणसं, सरळ सरळ 20 जण दिसले. दाखवा ना आमची, कुठे 7 जण आहेत ते? 8वा इथे समोर बसलाय, 9वा दिल्लीत गेलेला आहे, दुसरा 6वा पण दिल्लीत आहे. आता कोण गेले कोणते कळू दे ना. वाजे पण दिल्लीत आहेत, अनिल देसाई दिल्लीत आहेत, मी इकडे गल्लीत आहे. बोला, आणखीन कुठे येणार?